नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नादीप्स किचन मध्ये ओल्या खोबऱ्यापासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघणार आहोत। ओल्या खोबऱ्याची दही चटणी जी खायला अप्रतिम लागते आणि आपण डोसा, इडली, आप्पे कशासोबतही खाऊ शकतो। तशीच ओल्या खोबऱ्याची सुकी चटणी जी आपण धपाटे, धिरडे, पराठे एवढंच नाही तर अगदी भाकरी सोबत खाल्ली तरी छान लागेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण खोबऱ्याची सुकी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, एक 7-8 हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। या सगळ्या सोबतच ओलं खोबरं घेतलं आहे, एक मोठं ओलं खोबरं घेतलं आहे। यातील अर्धा भाग आपण खोबऱ्याच्या सुक्या चटणीसाठी वापरणार आहोत आणि राहिलेला अर्धा भाग दही चटणीसाठी। ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। यामध्ये आता आपण हिरवी मिरची टाकणार आहोत। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त टाकू शकता। यामध्ये कोथिंबीर टाकूया, सोबतच एक 8-10 लसूण पाकळ्या टाकूया, अगदी थोडेसे जिरे टाकूया। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला जर चटणी गोड आंबट हवी असेल तर यामध्ये अगदी थोडीशी साखर आणि 2-3 लिंबाची थेंब टाकली तरी चालतील। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। फार बारीक वाटायचं नाही, थोडं दरदर असं वाटायचंय। मिक्सरला वाटून झालं आहे, आपण चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता मी इथे फारसं बारीक वाटलं नाही, चटणी मी खोबरं दिसेल अशी जाड वाटली आहे। आता ही चटणी मी एका डिश मध्ये काढून घेत आहे। या चटणीतली राहिलेली अर्धी चटणी आपण दही चटणीसाठी वापरणार आहोत। त्यासाठी आपण इथे पाणी घालून ही परत एकदा वाटून घेणार आहोत। आपल्याला सुकी चटणी करायची होती त्यामुळे आपण पाणी घातलं नाही, पण इथे पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घ्यायची। तुम्ही पाहू शकता इथे मी याची पेस्ट करून घेतली आहे, पण फार बारीक पण नाही, थोडी अशी रवाळ अशी पेस्ट केली आहे। आता आपण लगेच दही चटणी बनायला घेऊया। त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकत आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकत आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकूया। आपण पेस्ट वाटताना कोथिंबीर टाकली होती त्यामुळे इथे कोथिंबीर टाकली नाही। यामध्ये आपण जी खोबऱ्याची ओली पेस्ट बनवली होती ती टाकूया। पेस्ट तेलामध्ये छानशी परतून घ्यायची। पेस्ट चांगली परतली की यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं। यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकत आहे। मला ही चटणी पातळ आवडते, जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर पाणी स्किप करा किंवा थोडं कमी टाकलं तरी चालेल। आता यामध्ये मी 1 चमचा साखर टाकत आहे। साखर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही ती स्किप करू शकता। आता यामध्ये घट्ट असं दही टाकूया। मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे। चटणीमध्ये दही टाकताना गॅसची फ्लेम लो करायची आणि मगच दही टाकायचं। गॅसची फ्लेम हाय असेल तर दही फाटून दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होईल, त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दहीऐवजी ताक वापरलं तरी चालेल, पण ताक वापरताना ते घट्ट असावं आणि ताक वापरताना या चटणीमध्ये पाणी टाकायचं नाही, कारण ताकामध्ये आधीच पाणी असतं, ताक पतलं असतं। यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। ही दही चटणी आपली तयार आहे। आपण जी आधीची चटणी बनवली होती सुकी चटणी, तिला तडका देऊन घेऊया। तडका देणं ऑप्शनल आहे, पण तडका दिलेली चटणी खायला एकदम भारी लागते, त्यामुळे आपण इथे तडका देत आहोत। तडका देण्यासाठी मी एका तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तडका पॅन गॅस पासून वर उचलून त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे। तेल कडकडीत तापलं आहे, पण पॅन गॅस पासून वर उचलल्याने मोहरी जळणार नाही। आता गॅस बंद करून यामध्ये अगदी चिमूटभर हिंग टाकत आहे। हिंगाने चटणीची चव फार छान लागते आणि आपण जी चटणी बनवली होती सुकी त्यामध्ये आपण हा तडका टाकून घेऊया। तेलाचा तडका चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार आहे, करायला एकदम सोप्या आणि एकदम मस्त दिसतात, चवीलाही तेवढ्या भन्नाट आहेत। तुम्ही या चटण्या नक्की करून बघा। चटण्या आवडल्या तर कमेंट्स करून नक्की सांगा। नादीप्स किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल। धन्यवाद।